धन्यवाद देतो. येशूच्या नावात प्रार्थना मागतो. आमेन. आपण योहानाचा 19वा अध्याय 30वे वचन वाचू. येशूने अंग घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केला. सर्व पूर्ण झालेले आहे. देव असं का बोलला बरं? पूर्ण झाले. देवाला दुसरा शब्द होता का? पूर्ण झाले. देवाने काय पूर्ण केले? देवाने शास्त्र पूर्ण केला. देवाने जे देवाचं जे नातं तुटलं होतं ते देवाने पूर्ण केलं. आपण पूर्ण झाले असे केव्हा म्हणतो? जेव्हा एखादे काम आपल्याकडून पूर्ण होते तेव्हा म्हणतो की पूर्ण झाले. तसे पित्याने जे येशूला काम दिले होते ते त्याने पूर्ण केले. पूर्ण केले म्हणून येशू 6वा शब्द बोलला की पूर्ण. येशूने सर्व काही पूर्ण झाल्यावरती आपला आत्मा त्याच्या पित्याच्या हाती सोपवला. येशू 6वा शब्दच का पूर्ण झाले म्हणाला? कारण येशूने शास्त्रलेखामधील हर एक गोष्ट पूर्ण केली होती. आपण मार्क याचा 15वा अध्याय 27वे वचन वाचू. आणि त्याच्याबरोबर 2 लुटारू, एक त्याच्या उजवीकडे व एक त्याच्या डावीकडे ते परस्पर घेतले आणि तो अपराधामध्ये गणला होता. हा शास्त्रलेख तेव्हा पूर्ण झाला. या वर्षामध्ये असे सांगितले आहे की येशूला शास्त्रलेख पूर्ण करण्यासाठी देवाने त्याच्या पित्याने त्याला वधस्तंभावर खिळले. तो लुटारू नसून चोरटा नसून त्याने काही गुन्हा केला नाही तरीही त्याला वधस्तंभावर खिळले. जर एखाद्याने काही गुन्हा केला नाही, काहीच केलं नाही, त्याला विनाकारण धरून दिलं तर नाही का, म्हणजे विनाकारण त्याला धरून दिलं तर आपण काय त्याच्या बाजूने लढतो, तरी त्याला वधस्तंभावर खिळले. त्याचे कारण असे आहे की आपल्याला पापापासून मुक्ती व पित्याने दिलेले शास्त्रलेख पूर्ण व्हावा. जुन्या करारामध्ये वाचलं तर आपल्याला असं समजतं की लोक पाप करत होते व त्यांच्या पापांची क्षमा होत नव्हती. म्हणून ज्या पापांमुळे कोणत्याही मनुष्यावर खुश नव्हता, म्हणून देवाचा शास्त्रलेख पूर्ण होऊ शकत नव्हता. कारण पवित्र व्यक्ती शास्त्रलेख पूर्ण करू शकत होता. म्हणून पित्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. जसं आपल्या पेनमध्ये शाई चांगली असेल तर आपण त्याने चांगले लिहू शकतो आणि पेनात शाई चांगली नसेल तर आपण त्याने लिहू शकत नाही. तसंच माणसाचं रक्त चांगलं नव्हतं, शुद्ध नव्हतं. ते रक्त पित्याचे शास्त्रलेख पूर्ण करू शकत नव्हतं, पित्याची इच्छा पूर्ण करू शकत नव्हतं, पापाचा नाश करू शकत नव्हतं, पापांपासून लोकांचा जीव पवित्रेमध्ये पूर्ण करू शकत नव्हतं. म्हणून पित्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. कारण त्याचं रक्त पवित्र होतं आणि ते रक्त सर्व काही पूर्ण करू शकत आणि आज पण तेच रक्त आपल्या जीवनात सर्व काही पूर्ण करू शकत. देवाचे वचन आशीर्वाद.